उद्याची आम्ही डेडलाईन दिलेली आहे. युती विना किंवा युतीसह दोन्हीसाठी भारतीय जनता पार्टी तयार आहे. तरी नेमकं काय फॉर्म्युल्यावर गाडी अडली आहे? म्हणजे फॉर्म्युला आता आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे दिलेला आहे. आजच आमची बैठक झाली प्रदेशाच्या अध्यक्षांच्या बरोबर, आणि जे जे काही फॉर्म्युल्याच्या गोष्टी आहेत किंवा जी भारतीय जनता पार्टीला अपेक्षित आहे युतीमध्ये, ती सगळी तपशील जो आहे तो आम्ही त्यांना दिलेला आहे. आणि आम्ही हे देखील सांगितलं आहे की उद्यापर्यंत आपण ज्याची निर्णय घ्यावा. आम्ही दोन्ही गोष्टी करता तयार फॉर बोथ द थिंग. स्वतः प्रदेशाध्यक्ष इथे ठाण्यात येऊन बैठक करून गेले. ते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संबंधामध्ये त्यांची त्या ठिकाणी चर्चा होती. केळकर साहेब, नोव्हेंबरमध्ये फिसकटली आहे, ठाण्यातही फिसकटली असं वाटतं मला. आता बघायचं ना, थोडा काळच सांगू शकतो की काय होईल. बरं, असं नाही आहे की ठाण्याला सगळ्याची सवय आहे. 2017ला सुद्धा स्वतंत्रपणे लढले होते. त्याच्या आधी 2 वेळेला स्वतंत्रपणे लढले, 3 वेळेला युतीसह लढले. आणि त्याच्यामुळे असं काही मला असं वाटत नाही की याच्यामध्ये फार काही मोठी स्फोटक अशी काही गोष्ट आहे. एकीकडे दोन्ही याची सगळ्यांना सवय आहे. एकीकडे युतीची चर्चा चालू असताना सत्ताधारी काही शिवसेना पक्षाच्या वतीने प्रचाराचा नारळही फोडण्यात आलेला आहे. त्या स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता प्रचारही सुरू करण्यात आलेला आहे. तर भारतीय जनता पार्टीने देखील त्या भागामध्ये घरोघर प्रचार सुरू केला.